आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। दिवाळीत तेल जळे तूप जळे म्हणत गावोगावी फिरणारी परंपरा आजही खेड्यात कायम आहे। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि परंपरांचा सण। या सणात आजही अनेक ठिकाणी एक जुनी रूढी परंपरा आहे, तेल जळे तूप जळे म्हणत घराघरात तेल मागायला येणारे बाबा। तुळजापूर येथून महाराष्ट्रात खेड्याखेड्यात फिरणारे बाबा। लहानपणापासूनच ही परंपरा आपण पाहत आलो आहोत, जिथं लहान मुलं बाबाच्या मागे पळत गावात तेल जळे तूप जळे अशा गमतीशीर आरोळ्या देत मुलं प्रत्येक दारात जात असतात। घरातील स्त्रिया त्यांना थोडं तेल तूप देऊन बाबाला हळद कुंकू लावून पूजा करत काही गोड पदार्थ देत असतात। ही परंपरा केवळ मागण्याची नव्हे, तर वाटण्याची आणि एकोपा वाढवण्याची आहे। दिवाळीच्या पहाटे घराघरात दिवे लावण्यासाठी तेल लागतं आणि म्हणूनच या रूढीचा अर्थ प्रकाश वाटूया असा आहे। आजच्या काळात अनेक ठिकाणी ही प्रथा कमी होत चालली असली तरी काही गावांत अजूनही जिवंत आहे। गावात मुलांच्या गटांचा आनंद, हशा आणि तेल जळे तूप जळेचे सूर वातावरणात आनंद भरतात। जुनी मातीची दिवे, तेलाचा सुगंध आणि उत्सवाची झळाळी या सगळ्यामुळे त्या क्षणांना एक वेगळंच भावनिक मूल्य असतं। आजच्या मोबाईल आणि दिव्यांच्या युगातही या परंपरेत संस्कृतीचा गंध आहे। ज्येष्ठ मंडळी म्हणतात, तेल जळे तूप जळे हे फक्त शब्द नाहीत, ते एक सामाजिक नातं आहे। तेल मागणं म्हणजे आनंद वाटणं। ही परंपरा आजच्या पिढ्यांनीही टिकवून ठेवली आहे। दिवाळीचा खरा अर्थच तो अंधारावर प्रकाशाचा विजय आणि मनामनातील ऐक्य। गावात आजही लहान मुले हातात दिवा घेऊन ओरडतात, तेल जळे तूप जळे आणि त्या आवाजानेच खरी दिवाळी प्रकाशमान होत असते।